प्रेम ह्या विषयावरती खूप बोललं जातंय. खरं तर हे 2 एपिसोड पण कमी पडतील एवढं भव्य दिव्य असं प्रेम आहे. पण एकदा एका माणसाने देवाला असं विचारलं की देवा, या सगळ्या बायकांना तू इतकं सुंदर का केलंस? देव म्हणाला, तुम्ही त्यांच्या प्रेमात पडावं म्हणून. मग त्या माणसाने देवाला विचारलं, पण मग ह्या बायकांना तू अविचारी का केलंस? देव म्हणाला, त्यांनी तुमच्या प्रेमात पडावं म्हणून. पण ह्या सर्व अप्सरांकडे बघून त्या बिलकुल असं वाटत नाहीत की अविचारी आहेत. काही हरकत नाही, आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात पहिल्या परफॉर्मन्सला सुरुवात करूया. येत आहे उर्मिला कानेटकर. देंगे तुझे जाने तुझे देंगे नहीं, जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं. चाहे तुझको रब बुला ले, हम न रब से डरने वाले, राहों में डट के खड़े हैं हम. यारों से नजरें चुरा ले, चाहे जितना दम लगा ले, जाने ना तुझको ऐसे देंगे हम, जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं. दो कदम का ये सफर है, उम्र छोटी सी डगर है, एक कदम में लड़खड़ाया क्यों. सुन ले यारों की ये बातें, बीतेंगी सब गम की रातें, यारों से रूठा है साले क्यों. जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं. माँ ने खत में क्या लिखा था, जिए तो जुग जुग ये कहा था, 4 पल भी जी न पाया तू. यारों से नजरें मिला ले, एक बार तो मुस्कुरा दे, उठ जा साले यूं सताता है क्यों. जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं, जाने नहीं देंगे तुझे, जाने तुझे देंगे नहीं. मला आता या रंगमंचावरती एक हरिण सगळ्या दिशेने बागडतंय असं मला सारखं वाटत होतं. फक्त मला त्रास असा होत होता की या हरणाला कोण त्रास देते रे, कोण या हरणाला त्रास देतंय. बिचारे इतकं व्याकुळ झाले, डोळ्यातनं ती व्याकुळता दिसते. ओफ, काय परफॉर्मन्स होता उर्मिला, माइंड ब्लोइंग. थँक्यू. क्या बात आहे. हे असं व्याकुळ करणारं गाणं का निवडलंस? ॲक्च्युली का निवडलं असं मी नाही खरं सांगू शकणार, पण हे गाणं निवडल्यानंतर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मला एका व्यक्तीची खूप खूप आठवण आली. अनफॉर्च्युनेटली ती आज या जगात नाही आहे, पण तिला कॅन्सर झाला होता. पण कोणीही एकेकाळी ह्या स्थितीत मी सुद्धा होते. आज जर ती इथे असती तर हा परफॉर्मन्स मी तिला नक्कीच डेडिकेट केला असता. आय एम प्राऊड ऑफ यू.
मला खरंच तू माझी मैत्रीण असल्याचा खूप अभिमान वाटतोय. क्या बात है. आपण तुझ्या गुरूंचं तुझ्या या परफॉर्मन्स बद्दल काय मत आहे ते जाणून घेऊया. सगळ्यात आधी मयूर वैद्य. ब्युटिफुल परफॉर्मन्स, व्हेरी नाईस. तुझा हा कंटेम्पररी करण्याचा प्रयत्न खूप छान होता. तू केली मेहनत ती दिसत होती. ब्युटिफुल परफॉर्मन्स, कीप इट अप. थँक्यू. उर्मिला, मी मागच्या एपिसोडला म्हटलं की म्हणजे माझी नेहमीची उर्मिला दिसली नाही, तर ती लगेचच तू दाखवून दिलीस. क्या बात आहे. व्हेरी नाईस परफॉर्मन्स, व्हेरी गुड. थँक्यू दीदी. व्हेरी नाईस. आपण मार्क्स जाणून घेऊयात. मयूर, 8 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. थँक्यू. दीपाली, 9 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 85 मार्क्स मिळालेले आहेत. आणि आजही आपल्याला पाहुणा म्हणून लाभलेला अवधूत गुप्ते, त्याचं काय मत आहे जाणून घेऊया. मला शब्दच नाहीत रे. म्हणजे वेळ लावलास. म्हणजे एकतर तू सुरुवातच केलीस त्यावेळेला ना, असं तू काहीतरी तू असा अंगठ्यावरती पाय ठेवलास. कसं काय जमतं हे आम्हाला कळत नाही. नंतर तू पडलीस वगैरे तिथे, पण त्याच्यामध्ये पण एक म्युझिक होतं, त्याच्यामध्ये एक लय होती. एकतर कोरिओग्राफीसाठी मी जोरदार टाळ्या वाजवीन. सामान्यातल्या सामान्य माझ्यासारख्या ऑडियन्सला एवढंच कळतं की त्यातनं स्टोरी तुला काय सांगायची ते सगळं इतकं छान पोहोचवता. कमाल आहेस ग तू, खरंच कमाल आहेस. मजा आली. थँक्स यार. आपण जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. What a fabulous performance. थँक्यू सर. वेल, टेक्निकॅलिटीज जर म्हणायच्या झाल्या तर टोज बघितले तर तेही व्यवस्थित होते. लाइनिंग म्हटलं तर तेही व्यवस्थित होतं. पण खरं सांगू, मला या गोष्टी दिसल्या नाहीत. मला जे दिसलं ते थोडं थोडं अंधुक होत गेलं, कारण माझे डोळे पाणावत गेले. ज्या इंटेन्सिटीने, ज्या पॅशननी आणि ज्या कन्व्हिक्शननी तुम्ही हा पूर्ण परफॉर्मन्स केलात, त्याकरता मी एक शिकाऊ कलावंत म्हणून तुम्हाला सलाम करतो. अतिशय सुंदर कोरिओग्राफी. काय काय सांगू. ते 2 कदमचं तुमचं चालणं, मग तुमचे स्ट्रेचेस, आणि तुम्ही जेव्हा एक फंबल असा उल्लेख त्या गाण्यामध्ये आहे, त्यात तुम्ही डान्स परफॉर्मन्स मध्ये पडलात, जाणून बुजून पडलात आणि रिदमवर पडलात. हे जमणं अत्यंत कठीण आहे असं मला वाटतं. मला तुम्ही खूप 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 खुश केले. थँक्यू. आणि